प्रेम ही बावरी भाग 17। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कुणालला जयगुरूला येऊन 1.5 वर्ष होऊन गेलं होतं। अधूनमधून तो आपल्या घरी जाऊन येत असे। ऑफिसमध्ये कुणाल आता सर्वांचाच बेस्ट फ्रेंड झाला होता। फक्त मुलंच नाही तर मुलीसुद्धा त्याच्या मैत्रिणी होत्या। त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्यासोबत काम करणारी मोनिशा दिसायलाही छान होती, कुणालची चांगली मैत्रीण होती। पण मोनिशाला मात्र कुणाल आवडत होता हे कुणालचा मित्र सचिन जाणून होता। मोनिशा त्याचीही मैत्रीण होती आणि मोनिशानेच सचिनला कुणाल आवडत असल्याचं सांगितलंही होतं। सचिनने ठरवलं होतं कुणाल आणि मोनिशाला मिळवायचं। आज कुणालच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम होता। आज आपण मोनिशाबद्दल कुणालच्या मनात काय आहे हे विचारू असं सचिनने ठरवलं होतं। सर्वजण एकत्र जमले होते। म्युझिक सिस्टमवर गाणी सुरू होती। सर्वजण एन्जॉय करत होते। कुणाल आपल्या मित्रांसोबत गप्पांत रंगला होता। मोनिशा ही आज छान तयार होऊन आली होती। सचिनने कुणालला इतर मित्रांपासून थोडं लांब नेलं। तो कुणालसोबत बोलणारच होता की तोपर्यंत एक गाणं सुरू झालं आणि कुणालनी त्याला थांब, नंतर बोल म्हणून सांगितलं। मैं इश्क उसका वो आशिकी है मेरी, वो लड़की नहीं जिंदगी है मेरी, उसके ही दिल में अब तो रहना है हरदम, उस दिलरुबा से कहना है हर गम, मैं इश्क उसका वो आशिकी है मेरी, वो लड़की नहीं जिंदगी है मेरी। कुणाल तर गाणं ऐकून केव्हाच पिहूच्या विचारात दंग होऊन गेला होता आणि सचिन त्याला हलवून जागं करून थकला होता। सचिनला कुणालची हालत पाहून हसू आवरेना झालं होतं। हा या गाण्यात इतका काय बेधुंद झाला आहे। शेवटी एकदाचं गाणं संपलं। सचिनने कुणालला भानावर आणलं। सचिन म्हणाला, अरे इतकं काय त्या गाण्यात होतं रे, जे जागेपणीच स्वप्नात हरवून गेला होतास? कुणाल त्याचं बोलून ऐकून हसतो आणि लाजतोही। तर कुणाल म्हणतो, अरे काही नाही, असंच आवडतं मला ते गाणं। सचिन म्हणाला, गाणं आवडतं की दुसरंच कोणी? कुणाल हसतो आणि आपल्या सुंदर केसांवरून हलकासा हात फिरवतो। सचिन म्हणाला, बरं तुला मोनिशा कशी वाटते? कुणाल म्हणाला, छान आहे। का रे? सचिन म्हणाला, आहे ना छान। अरे वा, मग जमलं तर? कुणाल म्हणाला, काय जमलं? सचिन म्हणाला, कुणाल, मोनिशा लाईक्स यू आणि तुलाही ती आवडते तर जमलंच ना? कुणाल म्हणाला, एक मिनिट सचिन, तू उगाच गैरसमज नको करून घेऊ। मोनिशा छान आहे, पण फक्त मैत्रीण म्हणून। माझ्या मनात तिच्याविषयी दुसरं काही नाही। इनफॅक्ट तिच्याच काय दुसऱ्या कोणाच्याच मुलींविषयी प्यारवाली भावना नाही। माझ्या मनात फक्त पिहू आहे। मी पिहूशिवाय दुसऱ्या कोणत्याच मुलीच्या बद्दल असा विचारही करू शकत नाही। सचिन म्हणाला, ही पिहू कोण? कुणाल मग त्याला पिहूविषयी सर्व सांगतो। सचिन ऐकून थोडा विचार करून बोलतो, कुणाल तू ग्रेट आहेस यार, पण जसं तू सांगितलं तसं तर पिहूचा काहीच पत्ता नाही आणि समज ती कधी भेटलीच नाही तर? कुणाल म्हणाला, ए गप रे सचिन, काही पण नको बोलू। पिहू मला नक्की भेटेल, माझा विश्वास आहे। सचिन म्हणाला, समजा भेटली तरी जर तिच्या आयुष्यात दुसरं कोणी असेल तर? सोड ना पिहूचा विषय यार, मोनिशा चांगली आहे। ती आहे तर तिचा विचार कर, विसरून जा पिहूला। कुणाल म्हणाला, सचिन मी म्हटलं नाही की मोनिशा चांगली नाही, चांगलीच आहे ती। आणि एकदा बोललास पुन्हा बोलू नकोस पिहूला विसर म्हणून। ती माझं सर्वस्व आहे। कुणाल आज पहिल्यांदा सचिनवर रागावला होता। तो तिथून निघून गेला। रूमवर आल्यावर सचिनचे शब्द त्याच्या डोक्यात फिरत होते। मनाला खूप यातना होत होत्या। खरंच जर पिहू दुसऱ्या कोणाची झाली असेल तर? या नुसत्या विचारानेच त्याचं डोकं सुन्न झालं होतं। तितक्यात त्याचा फोन वाजला। आकाशचा फोन होता तो। आकाश म्हणाला, हाय कुणाल, कसा आहेस? कुणाल म्हणाला,
मी ठीक आहे रे, तू कसा आहेस? आकाश म्हणाला, मी एकदम मस्त. पण काय रे, तुझा आवाज खूप वेगळा येत आहे. कुणाल म्हणाला, काही नाही रे, थोडा मूड खराब आहे. आकाश म्हणाला, तुझा मूड कसा का असेना, पण मी सांगितलेली न्यूज ऐकून तू नाचायला लागशील. कुणाल म्हणाला, असं काय? तुला लॉटरी लागली काय? पण त्याने मी का नाचेन, तूच नाच. आकाश म्हणाला, अरे ती पूर्वा आहे ना? कुणाल म्हणाला, कोणती, सुनीलची बहीण? आकाश म्हणाला, अरे हो तीच, तिचं लग्न ठरलं आहे. कुणाल म्हणाला, चांगलं आहे, पण यात माझं काय? आकाश म्हणाला, अरे तू ऐकून घेतोस का, की मी ठेवू फोन? कुणाल म्हणाला, बरं बोल. आकाश म्हणाला, मग त्या पूर्वाचं लग्न ठरलं आहे, तर लग्नाला पिहू येणार आहे. कुणाल तर पिहूचं नाव ऐकूनच वेडा होतो. कुणाल म्हणाला, काय काय परत सांग, कोण येणार आहे? आकाश म्हणाला, अरे पिहू येणार आहे, पिहू. कुणाल म्हणाला, हे तू खरं सांगत आहेस ना, उगा चेष्टा नको करू माझी. आकाश म्हणाला, अरे ती पूर्वा भेटली होती, तीच बोलली पिहू येणार म्हणून. कुणाल म्हणाला, कधी आहे लग्न? आकाश म्हणाला, 4 दिवसांनी. कुणाल म्हणाला, अरे मी उद्याच निघतो. थँक्यू आकाश, यार तू इतकी भारी न्यूज दिली आहेस ना, वाटतं तुलाच उचलून घेऊन नाचावं. आकाश म्हणाला, म्हटलं होतं ना तू नाचायला लागशील. कुणाल म्हणाला, होय रे, खरंच नाचू वाटत आहे मला. आकाश म्हणाला, बरं चल भेटू आलास की. कुणाल म्हणाला, हो हो बाय. कुणाल तर आनंदात वेडा होतो. पिहू येणार, बापरे, ओळखेल ना ती मला? नाही का ओळखणार? किती वर्षांनी आपण तिला पाहणार. यार, कधी संपणार हे 4 दिवस? कधी एकदा मी पिहूला पाहणार? एक ना हजार विचार कुणालला. तर या विचारांनी झोप येतच नव्हती. पूर्वाच्या लग्नाच्या दिवशी कुणाल सकाळपासून तयारी करत होता. लग्न 2ला होता, पण त्याने आकाशला सकाळी लवकरच आपल्या घरी बोलावलं होतं. आकाश तर कधीचा तयार होऊन येऊन बसला होता, पण कुणालची तयारी काही केला संपत नव्हती. एव्हाना त्याचे 4 ड्रेस बदलून झाले होते. हा कसा आहे रे? यात चांगला तर दिसतो ना मी? आकाश मात्र वैतागला होता आणि हसतही होता. आकाश म्हणाला, कुणाल, लग्न पूर्वाचं आहे रे. हे तर असं झालं आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. कुणाल म्हणाला, माहीत आहे, तिचंच आहे. मी कुठे म्हटलो माझं आहे? आकाश म्हणाला, पण मला तर वाटत आहे तुझं आहे की काय? ती पूर्वा पण तयार व्हायला इतका वेळ लावणार नाही, आणि तू गेली 1.5 तास नुसता आवरतच आहेस. कुणाल म्हणाला, अरे गप्रे, तुला काय कळणार? पिहू येणार आहे माझी. मग मला जरा तरी चांगला दिसायला पाहिजे ना? लहानपणी किती छान दिसायची ती, आताही तशीच दिसत असेल का रे? आणि तिचं ते हसणं, बापरे, किती मिस केलंय मी त्या हसण्याला. आक्या, पण मला ओळखेल ना रे ती? आकाश म्हणाला, अजिबात ओळखणार नाही. कुणाल म्हणाला, काय यार आक्या, असला कसला दोस्त तू? आकाश म्हणाला, अरे ओळखायला तिने तुला पाहायला तर पाहिजे ना. आणि जसं तुझं आवरणं चालू आहे ना, मला वाटतं आपण लग्नाला नाही, पण पूर्वाच्या मुलाच्या बारशाला जरूर पोहोचू. असं म्हणून आकाश हसू लागतो. मग शेवटी एक ब्लू कलरचा शर्ट आणि तशीच ब्लू जीन्स घालून कुणाल तयार होतात. भारी दिसत असतात ते या ड्रेसमध्ये. आकाशही त्याला चल छान दिसत आहेस म्हणून घेऊन जातो. लग्न 2ला असतं एका मोठ्या हॉलमध्ये. हॉल छान सजवला होता. फुलांनी आणि पणांनी सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. समोर दोन्ही बाजूचे चेअर्स ठेवल्या होत्या. सर्व एकदम सुंदर छान वाटत होतं. पण लग्नाला अजून वेळ होता. कुणाल आल्या आल्या पहिलं पिहूला शोधू लागला होता, पण अजून कोणी जास्त आलेच नव्हते. आपणच लवकर आलो आहोत, येईल ती थोड्या वेळात, असं सांगून आकाशने त्याला समजावलं होतं. वेळ होता म्हणून ते स्टेज सजवण्यासाठी तिथेच मदत करू लागले. पण कुणालची नजर मात्र सारखी गेटकडे होती. कधी पिहू त्या गेटमधून आत प्रवेश करेल आणि आपल्या नजरेला ती दिसेल असं झालं होतं त्याला. तिथलं काम पूर्ण झालं. आता माणसांची गर्दी वाढू लागली होती. कुणाल तर आता वैतागून गेटजवळच जाऊन थांबला होता. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो पाहत होता.
पण त्याच्या नजरेला जो चेहरा हवा तो चेहरा मात्र त्याला कुठेच दिसत नव्हता. वेळ जाईल तसं त्याचं मन उदास होऊ लागलं होतं. शेवटी लग्नाचा मुहूर्त जवळ आला तसा आकाशने त्याला खेचत हॉलमध्ये नेलं. कुणाल म्हणाला, ये अक्षा चल ना, पूर्वाला विचारू पिहू कधी येणार आहे. अरे बघ ना, झाली ना मुहूर्तची वेळ, पण अजून ती आली नाही रे. आकाश म्हणाला, ए कुणाल, तुला वेळ लागला आहे का? पूर्वा आता इतक्या स्टेजवर येईल आणि आपल्याला कसं जाऊ देतील तिच्याकडे? आता तिच्यासोबत बोलायचं आहे म्हटल्यावर तुला तर सोड, मलाही मार खावा लागेल. कुणाल म्हणाला, देऊ देत मार, पण चल ना विचारू. मला नाही आता वाट पाहायची. आकाश म्हणाला, तुझ्या पाया पडतो कुणाल, जरा शांत बस. लग्न होऊ दे, आपण विचारू. आता आपल्याला कोणीसुद्धा तिच्याकडे जाऊ देणार नाहीत. कुणालचा चेहरा पडतो व तोही शांत होतो. पण अजूनही नजर गेटवर होती त्याची. कदाचित उशीर झाला असेल, येईल ती, असं तो स्वतःलाच समजावत होता. शेवटी एकदाचं लग्न छान पार पडलं. सर्वजण नवरा नवरीच्या जोड्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायला गर्दी करू लागले. गिफ्ट देऊन फोटो काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. कुणाल लग्नासाठी गिफ्ट जयपूरमधूनच घेऊन आला होता. एक सुंदर शोपीस होतं. चल आता गिफ्ट देताना तर विचारू, असं म्हणून कुणालनी आकाशला स्टेजवर नेलं. पण काही विचारायच्या आधीच त्यांच्या मित्रांचा घोळका स्टेजवर आला. गिफ्ट देऊन झालं, फोटोही काढले, पण त्या गर्दीत कुणालला मात्र विचारायचं होतं ते राहूनच गेलं. तो तसंच स्टेजखाली उतरला. लग्न पार पडलं. कुणाल खूप दुःखी मनाने परत आला. आकाशलाही फार वाईट वाटलं. कुणालची निराशा झाली होती. दुसऱ्या दिवशीच तो जयपूरला निघून गेला. पिहू लग्नाला येणार तरी कशी, कोणासोबतच तर तिचा कॉन्टॅक्ट नव्हता ना. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.